हिंदूंनी सर्व धर्म समभाव मानायचा का? तुम्हाला सांगितलंय की लढाई धर्माची नव्हती. गांधींनी सांगितलंय, त्या गांधीने सांगितलंय अहिंसा परमो धर्म. बरोबर ना? काय सांगितलंय? हिंसा करायची नाही हिंदूंनो, अहिंसा परम धर्म. पण हिंदूंनो, कुणीतरी येतं आणि अत्यंत खालच्या भाषेमध्ये या ठिकाणी असंविधानिक भाषेमध्ये वक्तव्य करून जातं. त्या सभेला या भागाच्या भाजपचे आमदार उपस्थित आहेत. त्या आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिलेचा सत्कार आमदार करतात. मला असं वाटतं की अत्यंत खेदजनक आणि निंदाजनक आहे. परंतु ज्या नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींचा खून केला, त्या नथुराम गोडसेंची ही औलाद, यांच्याकडनं आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. 100% याला पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, सरकारी यंत्रणा सुद्धा जबाबदार आहे. तुम्हाला माहिती होते तर काय घडणार आहे? गेल्या 2 वर्षापासून शेवगाव शहरामध्ये नाहक अशा पद्धतीनं एखादा मोठा उत्सव असतो, लोकांना त्याचं सहभागी व्हायचं असतं, पण एक भीतीचं दहशतीचं वातावरण केलं जातं. बाहेरचे लोक या ठिकाणी बोलायला आणले जातात. काय कारण आहे शेवगावमध्ये? बाहेरच्या लोकांनी येऊन हे करायचं, ते बोलून जातात आणि स्थानिक लोक खरं म्हणजे नेहमी एकत्र राहणारे, गोळ्या राहणारे लोक यांच्यामध्ये फूट पाडली जाते. याच्यामध्ये प्रशासनाचा सुद्धा दोष आहे. प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे. तर म्हणजे तहसीलदार, पोलीस अधिकारी काय करतात? सगळ्या लोकांच्या याद्या करायला पाहिजे आणि यांना ताबडतोब तुरुंगात डांबायला पाहिजे. आपेस कसं? त्यांना माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे. आपेस वगैरे काही नाहीये, माहिती नाही असं नाही. आज सुद्धा या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार होतो, आम्हाला सांगावं लागलं, आम्ही तर बसलो इथं. एक सुद्धा पोलीस येत नाही. उद्या जर या ठिकाणी त्यांच्या विरोधात